तुम्हाला या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल नक्कीच आम्ही टायमर लावणार आहोत, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना गोटीगर्भ विपक्ष वेतास्वामी शहापूर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय आतिश पांडे. वैयक्तिक स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील देखील पहिल्या षटकामध्ये, तर दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी अमोल आणि अनमोल अशी आपल्याला पाहायला मिळतीये. चला मॅच त्वरित सुरू करायची विनंती असेल गोटेगर्भ संघाला. सानिध्या 11 आई गावदेवी गोटेगर ब संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. डीप मध्ये आपल्याला आउटसाइड सर्कल काऊ कॉर्नर मध्ये पाहायला मिळत आहेत. एक प्लेयर दुसरा प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र लॉंग ऑफ मध्ये असतील ओमकार. तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये देखील आपण प्लेयर्स पाहतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला फटका आहे, इनफिल्डला बेधून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट, पहिला तडाखा, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. टिपिकल पॉवर प्लेचं स्ट्रोक इनफिल्डला भेदायचं, इनफिल्डला चिरून बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 आणि पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल केलंय, पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मागच्या चेंडूवरती ऑफ साइडला टार्गेट केलं. यावेळेस खेचून मारलेला फटका एका टप्प्यावरती मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार, चौकार. मास्टर अप्रतिम असा हा क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. विठ्ठलराव खाडे सुमात्र क्रीडांगण आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या क्रीडा स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून अथक मेहनत, आधार स्तंभाची भूमिका निभावली जाते अशी आपली श्रेयसदादा विखंडे, त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं. इथे बॅटची कडा लागतीये. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट अर्थात जॉन्ट्रीस पॉइंट मध्ये टिपला जातोय झेल. डाऊन दी बॉल आले होते गणेश, ज्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. लागतोय पहिला झटका वेतास्वामी क्रिकेट संघ शहापूर या संघाला. पहिला गडी बाद 8 या आकड्यावरती. नवीन फलंदाज दादू आपल्याला पाहायला मिळतील. 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत दादू. आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. अनमोलला परतायला लागते माघारी. अमोल आणि त्यांच्या सोबतीला दादू सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहेत. त्यावेळेस पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. दरम्यान आपण पाहतोय पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कसं खरपूस समाचार घेतला जातं ही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. यावेळेस फुल टॉस चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला बेधून बॉल चालला डीप रिजन मध्ये. ओमकार पाहायला मिळतात. चेस मोठी आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेले आणि त्यानंतर फेकी केली जाते. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा कंप्लीट होत असताना आणि 2 धावेच्या मदतीने 11 धावा स्कोरबोर्ड वरती.
11 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं आणि मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते वेतास्वामी क्रिकेट संघ या टीमच्या माध्यमातून. दरम्यान चेंडू हवेमध्ये वेकेंट एरिया पाहायला मिळतोय. चेज मोठी होती. डाऊन दी बॉल प्रतीक डिंगोरे पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतील तोपर्यंत दरम्यान कंप्लीट होत आहेत 2 धावा. आउटसाइड सर्कल आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये गणेश डिंगोरे असतील. त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये ओमकार आपल्याला पाहायला मिळतील. मिडॉनला आपल्याला मनीष पाहायला मिळत आहेत. स्कोर पाहायला मिळेल 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. 5 चेंडूंचा खेळ जो मात्र कंप्लीट होतो. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 4 षटकांचं पूर्वार्ध पाहायला मिळते आणि सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ मध्ये. ओमकार पाहायला मिळतील तोपर्यंत कंप्लीट होते सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट झालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. एकाकडे मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळते सानिध्य 11 आई गावदेवी गोटेकर ब संघ ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी अप्रतिम अशी सुरुवात या सीझनची झालेली. आतापर्यंत स्वतःच्या नावावरती 5 ट्रॉफीज ज्या मात्र केलेल्या आहेत असा हा संघ सानिध्य 11 आई गावदेवी गोटेकर ब संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला वेतास्वामी क्रिकेट संघ शहापूर या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील कॅलिबर आहे गुणवत्ता आहे पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळतो. आणि अनेक स्पर्धा ज्या मात्र गाजवलेले खेळाडू त्या टीम मध्ये देखील आपण पाहतोय. अमोल आणि अनमोल ही जोडी होती. त्यापैकी अनमोलला डगआउटचा रस्ता दाखवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. इथे आपण पाहतोय त्याची जागा भरण्यासाठी दादू आला होता ज्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 176च्या स्ट्राईक रेटने खेळलं जात आहे. बॉलिंग मार्क वरती चेंज होत आहेत. मनीष लहाने आपल्याला पाहायला मिळतील स्पेलच्या पहिल्या सागी कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये. डीप मध्ये आपण पाहू शकतो गणेश असतील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीप मध्ये लॉंग ऑफला आपल्याला आतिश भांडे पाहायला मिळतील. ओमकार आपल्याला पाहायला मिळतील लॉंग ऑनला असतील. त्यानंतर आपण पाहू शकतो काऊ कॉर्नर मध्ये गणेश डिंगोरे पाहायला मिळत आहेत आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र सिद्धू पाहायला मिळत आहेत. यावेळेस पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. चेंडू पडला थोडासा बाहेर निघला. एसटी रक्षक पाहायला मिळतात. वन ऑफ द रिस्पेक्टेड कॅप्टन म्हणून ओळख आहे रोहनची. तसं देखील कौतुक केलं पाहिजे एसटीच्या मागे असताना. सातत्याने या मॅचचं समीकरण हलवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. फलंदाज कुठल्या स्टान्स मध्ये येतोय हे पाहिलं जातंय. यावेळी सुख करायचा प्रयत्न चांगला फटका पाहायला मिळतोय. सिद्धू येतात डाऊन दी बॉल. फिल्डिंग चांगली झाली. वॉट ऑफ फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतीये. दरम्यान आपण पाहू शकतो 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 शॉट नाही 1 बाउन्सचा कॉल देण्यात येतोय. 1 बाउन्सचा कॉल जो मात्र देण्यात येतोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं कॉल मनीष यांना दिलं जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरा आणि या दुसऱ्या षटकामध्ये मनीषच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू अभ्यंतराला त्यानंतर आपटी बार टाकण्यात आला होता. चांगला एक्झिक्युशन जो मात्र आपण पाहतोय. यावेळेस देखील चेंडू गुडलँथ वरती हिट होतोय. सिमेंटची खेपट्टी आहे. चेंडू टॉस होत असताना पाहायला मिळतो. स्किड होत असताना आपण पाहतो इथे डॉट बॉलची समाप्ती होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 17 धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित पाहायला मिळते. म्हटलं जातं की फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, खरले खुद पे भरोसा और फिर देखले होता है क्या. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आतिशवरती थोड्याशा प्रमाणामध्ये हल्ला चढवण्यात आला होता परंतु त्यानंतर स्वतःच्या क्षमतेवरती नक्कीच मनीषने विश्वास दाखवला. मनीषने कमबॅक जे मात्र करून दिलंय कारण अवांतर त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. आतापर्यंत 3 चेंडू टाकून 3 धावा खर्च केल्यात असं मनीष आपण पाहतोय. इथे फुल टॉस चेंडू होता. चेंडू ड्राइव्ह करण्यात येतोय. वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओमकार पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. 18 धावा धावफलकावरती 18 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या
षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करतो, वन ऑफ द रिस्पेक्टेड कॅप्टन म्हणून रोहन शेळकेची ओळख आहे. एक अप्रतिम असा खेळाडू, परंतु मी म्हणेल तितका सुरेख असा हा माणूस देखील आहे. सातत्याने ऑफिशियलचा रिस्पेक्ट करणारा खेळाडू आपण पाहतोय. दरम्यान इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, हुक करण्यात येतोय आणि बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. सीमारेषा पलीकडे फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. बॉल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय. षटकारच्या मदतीने 24 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न होता, चेंडू पडला, थोडासा बाहेर निघाला. थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडूचा वेग पडल्यावरती मंदावला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय पहिली बॅट ट्रॅव्हल झाली, त्यानंतर चेंडू अगदी फलंदाजाच्या बाजूने निघून गेला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एक अप्रतिम अशी टीम आपल्याला पाहायला मिळते जी मात्र वेतास्वामी शहापूर संघ आहे. त्यांच्यासमोर तितकाच दिग्गज आणि मातब्बर संघ अर्थातच आपण पाहतोय सानिध्य 11 आई गावदेवी गोटेगर्भ संघ. इस्टनच्या मागे इष्टिरक्षक रोहन एका बाजूला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर शॉटमध्ये थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र रवी डिंगोरे असतील. दुसऱ्या बाजूला अमित बांडे शॉट फाईन लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने चर्चा केली जाते कारण अनुभव रवी यांच्याकडे देखील खूप सारा आहे आणि त्यांच्या माध्यमातून या टीम पुन्हा एकदा कमबॅक झालेला आहे, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. 2 षटकांची समाप्ती, टीमची टोटल 24 या आकड्यावरती. बॉलिंग मार्कवरती आदिनाथ मडके आदी आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकासाठी येतात. नक्कीच उल्लेख करेल वेतास्वामी या संघाचं देखील, ज्यामध्ये अमोल, अनमोल आणि दादू असे मातब्बर खेळाडू ची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. मी अनेक स्पर्धा कव्हर करत असतो, त्यामध्ये खूप सुरेख आणि अतिशय सुरुवात हे तिन्ही फलंदाजांनी सातत्याने करून दिली आहे. पॉवर पॅक बॅटिंग या संघाची स्ट्रेंथ पॉइंट आहे. बॉलिंग चांगली आहे परंतु बॅटिंग ही स्ट्रेंथ आहे या संघाची. चला विनंती असेल आधी थोडंसं सहकार्य कर, त्वरित सामना सुरू करायचा आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय तुमच्या माध्यमातून देखील, त्यामुळे आयोजन कमिटीच्या माध्यमातून ऑफिशियल आपल्याला पुकार येतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, फक्त आणि फक्त कट केलं, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पार, लावला मॅप आणि शोधला गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत, बॉल सीमा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय, पहिल्या चेंडूवरती येतोय. आदिनाथ म्हटलं तर एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, मी म्हणेल अनुभव आहे परंतु यंगच खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आहे तो. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. सातत्याने एक्स्ट्रा कव्हर रिझनला टार्गेट केलं जात आहे. इथं फिल्डिंग चांगली झाली होती परंतु बॉलला रोखू शकत नाहीयेत. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 ब्रिंग्स 2 असं समीकरण होतोय कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. यावेळेस बॅटची कडा लागली होती. आम्ही त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फेकी देखील झाली होती. जणू काही छोटेपणी गोट्या जास्त खेळल्या असतील अमितने. असे थ्रो आपण पाहिला, रॉकेट थ्रो होता परंतु जिथे एकही धाव नव्हती व्हायला पाहिजे कंप्लीट, तिथे इथे सिंगल आपण होत असताना पाहायला मिळते कंप्लीट. विनंती असेल SVN वाशिम टीम आपल्या एका प्रतिनिधीने त्वरित यायचे. SVN वाशिम टीमला विनंती, आपल्या एका प्रतिनिधीने त्वरित आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. सिंगल धाव एक्झिक्यूट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 33 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले, त्यानंतर एक सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. बॅटची कडा लागली होती, फिल्डिंग चांगली झाली शॉट फाईन लेग मध्ये. इथे पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल, लागतोय दुसरा झटका. विताळ
स्वामी शहापूर या संघाला फलंदाज अमोलची खेळी संपुष्टात. अमोल बॅक टू द पवेलियन. कमबॅकची गरज होती आणि कमबॅक केलं जातं. मी म्हणत होतो की कमबॅक झालं पाहिजे आणि ते कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय गोटीगर ब संघाचं. गोटीगर ब संघ म्हटलं तर पॉवर पॅक बॅटिंग त्यांच्याकडे देखील आहे. सातत्याने अनेक खेळाडू व्यावसायिक गटामध्ये या संघाचे खेळत असत, त्यामुळे जर पाहिलं आपण तर त्यांच्याकडे देखील बॅटिंग स्ट्रेंथ आहे. यावेळेस क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली, टॅपचा फटका आपण पाहतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा आल्या, त्यानंतर 3 चेंडूंवरती 1 विकेट कॅरी झाली, 2 धावा आल्या. पूर्ण प्रकारे कमबॅक झालेलं पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस अलॉंग द बीच चेंडूला स्टिअर केलाय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. आतिश आपल्याला पाहायला मिळतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रवी यांच्या माध्यमातून वॉटर थ्रो, रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होईल. लागतोय तिसरा झटका. वेतास्वामी स्पोर्ट्स क्लब शहापूर या संघाला फलंदाज भाऊची खेळ संपुष्टात. भाऊ बॅक टू द पवेलियन. आतिश डोंगरे देखील आपण पाहतोय, तो देखील सामना कव्हर करतोय. आज त्याच्याच माध्यमातून आपण पाहू शकतो सानिध्य 11 आहे गावदेवी गोटीगर ब संघ पुरस्कृत करण्यात आलाय. आतिश म्हटलं तर आतिश डोंगरे म्हटलं तर आतिश नावाने कोण ओळखणार नाही. सत्ता या नावाने तो सुपरिचित आहे. सातत्याने मला आठवतोय गोटीगर प्रीमियर लीग कव्हर करत असताना त्याचा संघ देखील होता. आय थिंक अमित त्याच्या संघाचा आयकॉन होता. त्याच्या माध्यमातून देखील सातत्याने या संघाला पुरस्कृत केलं जातं. त्याचं देखील गोड कौतुक. बॉलिंग मार्कवरती ओमकार पाहायला मिळेल 4थ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार आहे आणि बॉल निघून चाललाय. लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द टॉप, ओव्हर द फटका मारलेला स्ट्रोक, ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार, षटकार. पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीने 41 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. ज्यावेळेस इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस झालं होतं त्यावेळेस वेतास्वामी स्पोर्ट्स क्लब शहापूर टीमच्या कॅप्टनने म्हटलं होतं आमची स्ट्रेंथ बॅटिंग आहे. मागच्या वेळेस पाहायला गेलं तर चेजिंग मध्ये थोडीशी आमची फ्रंट फूट वरती होतो पहिल्या 3 षटकांमध्ये, परंतु त्यानंतर 4थ्या षटकामध्ये समोरच्या संघाने वर्चस्व गाजवलं आणि तिथून मात्र आम्ही तो सामना हरलो होतो. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ती स्ट्रॅटेजी वापरण्यात येते. जास्तीत जास्त धावा बनवा आणि त्यानंतर चेजिंग करत असताना समोरच्या संघाला कुठेतरी बॅकफुटला टाका, कुठेतरी त्यांना प्रेशर मध्ये टाका. अगदी इथे आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या 41 या आकड्यावरती फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन लागतोय. 4था झटका.
ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर विकेट प्राप्त होती. त्यानंतर आपण पाहिलं तर अव्वांतरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. राजाराम आपल्याला पाहायला मिळतील. 6व्या क्रमांकावरती येत आहेत दादू आणि राजाराम. ही जोडी खेळपट्टीवरती आहे. स्टार्टिंगला आलेले अमोल आणि अनमोल यांच्या माध्यमातून 6 आणि 8 अशी धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवण्यात आली, परंतु त्यानंतर त्यांना तंबूच्या आश्रयाला जायला लागलं. 3ऱ्या क्रमांकावरती दादू आला, तो देखील सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. 4थ्या क्रमांकावरती भाऊवाला, ज्याच्या माध्यमातून 1 धाव, रोशनच्या माध्यमातून 6 धावा बनवत असताना त्यांना तंबूच्या आश्रयाला जायला लागलं होतं. यावेळेस अगदी खुलवर टप्पाचा चेंडू पाहायला मिळाला, पडला, थोडासा चेंडू आत आला. चेंडू बॉडीला ब्रश होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचं पूर्वार्थ, 4 षटकांचं उत्तरार्थ, जी मात्र आपण पाहणार आहोत. अप्रतिम अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत गोटेकर संघाची. इथे डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता. दरम्यान आपण पाहू शकतो 2201 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 44 रन ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. मुकेश आपल्याला पाहायला मिळतात, मॅन फ्रॉम वाशिंद. आय थिंक एक अप्रतिम असे खेळाडू आहेत, विस्फोटक असे फलंदाज त्यांची ओळख आहे. कारण मी वाशिंद प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी मागच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाली होती. असे मुकेश देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या 4थ्या षटकामध्ये थोडीशी लांबवरली ही ओव्हर आपण पाहू शकतो. यावेळेस फुल टॉस चेंडू, चेंडू चाललाय मिड विकेटला. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4, असेल चौकार, बॉल सीमा पार. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅटची कडा लागते आणि त्यानंतर रोहन करणार नाहीत कुठली चुकी. फ्लाय इन टू द एअर अँड ड्रॉप इन टू दी विकेट विकेट कीपर्स फिंगर. फलंदाज बाद होतोय. लागतोय अजून एक झटका. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम कमी करायचं आहे. विनंती असेल शेरे टीम कॅप्टन, त्यासोबतच माही 24 वाशिंद टीम कॅप्टन, आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. आपण टॉस करणार आहोत. 49 धावा धावफलकावरती 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 50 धावांचं टार्गेट जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. माही 24 वाशिंद टीम कॅप्टन, आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे. त्यासोबतच शेरे टीमच्या कॅप्टनला देखील विनंती आहे, आपण त्वरित रिपोर्टिंग करा. विनंती असेल शेरे टीम कॅप्टन, त्यासोबत माही 24 वाशिंद टीम कॅप्टन, आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला शेरे संघ, दुसऱ्या बाजूला माही 24 वाशिंद, असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आतिश टिंगुरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश डोंगरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सानिध्य 11 आय गावदेवी गोटेकर ब संघ,
सत्ता या नावाने सुपरिचित आहेत. विनंती आहे आतिश या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. रोहन आपल्याला नक्कीच इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. वन ऑफ द रिस्पेक्टेड कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने आपण पाहिलं तर ऑफिशियलचा रिस्पेक्ट कसा करावा ते रोहनकडून शिकावं. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून त्याची ओळख, वन ऑफ द फायनेस्ट कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने ईस्टर्नच्या मागे असताना अगदी मॅचचं समीकरण चेंज करायचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं विथ द बॅट. $49 धावा स्कोरबोर्ड वरती 50 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. चला गोटेकर बस संघ सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरा. विनंती असेल शेरे टीम कॅप्टन, माही 24 वाशिम टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण त्वरित रिपोर्टिंग करा. सलामीची जोडी पाहायला मिळते. एका बाजूला गणेश टिंगोरे उर्फ धोनी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहन शेके कॅप्टन कूल इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती येतोय हुकमी एक्का म्हणून ज्याची ओळख आहे असा अनमोल आपल्याला पाहायला मिळेल. विथ द बॉल, विथ द बॅट आणि फिल्डिंग ज्याची असते दमदार, जो कामगिरी करतो नेहमी असरदार असा गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती येतोय अनमोल पहिल्या षटकामध्ये. अनमोल आणि त्याचे विपक्ष आपण पाहू शकतो गणेश टिंगोरे. मागच्या सीझनचा विचार केला तर अतिशय फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचा विचार केला तर मागच्या एडिशन मध्ये आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील पटकवण्यात आली होती. त्याचं देखील खेळ कसं होतं हे पाहणं महत्वाचं असेल. आणि कालच्या दिवसाचा जर विचार केला तर स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन चा किताब देखील त्याला मिळालेला आहे. चला पहिला चेंडू पडल्यावरती नक्कीच टायमर लावलं जाईल. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. जसा पहिला चेंडू पडेल दोन्ही 12th मॅन समोर आम्ही टायमर लावू. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बॉलिंग मार्क वरती येतोय अनमोल. स्ट्रायकर एंड वरती गणेश टिंगोरे. नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल रोहन शेके. गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंड वरती असेल गणेश टिंगोरे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट, पहिला तडाखा, बॉल सीमा पार लॉंग ऑनला क्लिअर करत येतोय. हा उत्तुंग षटकार. टिंगोळेचा खेळ जर आपण पाहिला तर सातत्याने डेव्हलप होत गेलाय. मागच्या 2 वर्षामध्ये आपण पाहिला तर षटकार देखील मारतोय, चौकार मारतोय. त्याआधी जर आपण पाहिलं तर सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होते, परंतु त्याचं देखील खेळ डेव्हलप होत असताना पाहायला मिळतो. यावेळेस खेचून मारलेला फटका पाहू शकतो. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्मिथ असे आपण पाहू शकतो रोहन यांच्या चेहऱ्यावरती आहे. कदाचित मी म्हणेल त्यांना आधी यायला पाहिजे होतं नॉन स्ट्रायकर एंड वरती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण पाहतोय गणेश क्विक रन्स घेत आहेत. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता आणि त्याला सन्मान देण्याचं काम गणेश याच्या माध्यमातून केलं जाते. सिंगल धाव एक्झिक्यूट होते. सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती असतील. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे लढाई करावी लागणार आहे कारण 50 धावा ज्या मात्र चेस करायचे. दुसऱ्या बाजूला लढाई देखील करावी लागणार आहे वेतास्वामी स्पोर्ट्स क्लब शहापूर या संघाला, कारण त्यांना त्या धावा डिफेंड करायचे आहेत. इथे धावा डिफेंड झाल्या तर वेतास्वामी शहापूर संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल, परंतु धावा चेस झाल्या तर सानिध्य 11 आई गावदेवी गोटेगर बसंघ हा पुढील फेरीमध्ये दाखल होईल. येणारी 4 षटकं आपल्याला सांगून जातील कुठला संघ वर्चस्व गाजवेल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. ग्राफ आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला खाली जातोय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा आतापर्यंत एकवटल्या जात आहेत. नक्कीच उल्लेख करेल मी
12:01 पहिला चेंडू पडलेला आहे. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिले 3 षटकं टाकावे लागतील, अन्यथा चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला ठेवावा लागेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4. हॅलो 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 चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 13 धावा स्कोरबोर्ड वरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं आणि यामध्ये खरपूस समाचार सध्याच्या स्थितीला गोलंदाज घेतलं जात आहे. इथे फुलटॉस चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, काऊ कॉर्नरला क्लिअर करत बॉल सीमा पार येतोय हा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे. इंडिव्हिज्युअल गणेशच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 9 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन, तर दुसऱ्या बाजूला रोहन शेकेच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते गणेश आणि रोहन यांच्या माध्यमातून पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फटकेबाजी, सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन, त्यासोबतच पॉवर प्लेचं खरपूस असं समाचार गोलंदाजांचं घ्यायचं. हे कसं तर असं 19 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 31 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 31 असं समीकरण पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती दादू पाहायला मिळत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये त्यांना प्राचारित केलं जात आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, विनंती असेल. वेतास्वामी स्पोर्ट्स क्लब शहापूर टीम, आपण थोडंसं स्पीडअप करा. तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. यानंतर होणारी मॅच शेरे विपक्ष माई 24 वासिन असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेरे विपक्ष माई 24 वासिन असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शेवटचा ऑफिशियल पुकार दोन्ही संघांना दिला जातोय. वाशिन टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. विनंती आहे शेरे टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचे. मनोज आपल्याला पाहायला मिळतील. वाशिन टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील गोड असं कौतुक दिलेल्या वेळेमध्ये ते देखील उपस्थित राहिलेत, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक असेल. दरम्यान भावेश यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम भावेश, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर वाईड होता, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळेल. एकंदरीत 20 धावा धावफलकावरती. 17 चेंडूंमध्ये 30 धाव्यांची गरज पाहायला मिळते. यानंतर होणारी मॅच शेरे विपक्ष माई 24 वासिन. वाशिन टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. विनंती शेरे टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल दिले कव्हर पॉइझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज गणेश ढिंगोरेचा तडाखा, बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने 24 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळते. गणेश ढिंगोरे असेल किंबहुना रोहन शेके असेल, दोघांच्या माध्यमातून. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट पंचांना कटाक्ष टाकलं जात आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला थोड्याशा प्रमाणामध्ये आपण पाहतोय.
जो मात्र पंचांवरती टाकला जातोय. विनंती असेल डीजे मास्टर ज्यावेळेस मी बोलेल त्यावेळेस आपण गाणं वाजवू नका, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस गाणं वाजवताय त्यावेळेस ऑनलाईन आपण पाहिलं तर म्यूट केलं जातंय आणि समालोचन तोपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे विनंती असेल आपण गाणं वाजवायचं नाहीये. इथे डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित 24 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. चेंडूला अडवण्यात आलं परंतु गॅदर करण्यात नाही आलं. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. अर्धा पल्ला जो मात्र आतापर्यंत गाठण्यामध्ये यश मिळतंय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली होती फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस स्टेप आउट झालेत. कदम ताल करण्यात आलाय. क्रिकेट जगतामधील सर्वात सेफ फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द बॉलर रेट डाऊन दी ग्राउंड मारलेला स्ट्रोक बॉल सीमा पार कदम ताल करत येतोय. हा षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने 31 धावा स्कोरबोर्ड वरती 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. उल्लेख करणं गरजेचं आहे रोहन शेळकेचं, ज्याच्या माध्यमातून सातत्याने अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज रोहन शेळकेच्या बॅटमधून. समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 37 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहन आणि गणेश यांच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल. गणेशच्या माध्यमातून 14 धावा. दुसऱ्या बाजूला रोहनच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय, ज्यामध्ये 3 षटकार आहेत, 1 चौकार आपण पाहतोय. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचे. वेता स्वामी स्पोर्ट्स क्लब शहापूर टीमला विनंती आहे आपण थोडंसं स्पीडअप करा. तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी जो मात्र घेतला जातोय. षटक क्रमांक दुसरे समाप्त होतोय. 37 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज. अप्रतिम अशी ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळतीये दोघांच्या माध्यमातून. दोघेही चांगली फटकेबाजी करतायत. बॉलिंग मार्क वरती भाऊ आपल्याला पाहायला मिळतील स्पेलच्या पहिल्या आणि सांघिक कोट्यातील या तिसऱ्या षटकामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. दोन्ही संघ थोडंसं स्पीडअप करायचंय. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुल करायचा प्रयत्न. मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेत होते परंतु सिंगल वरती समाधान मानावं लागतं. बघा मी सातत्याने उल्लेख करतोय शेरे संघ आपल्या कॅप्टनला त्वरित पाठवायचंय. वासिन टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. शेरे टीम आपल्याला शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. आपल्या कॅप्टनने त्वरित रिपोर्टिंग करायचंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38 धावा. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल येतोय. फिल्डर कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होईल बाद. मात्र बॅटिंग आवडली असेल तर टाय व्हायला हरकत नाहीये. इंडिव्हिज्युअल चांगली अशी कामगिरी पाहायला मिळतीये. 6 चेंडूंमध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं आणि त्यानंतर रोहन शेळके हॅज टू डिपार्ट. डीजे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर स्थगित पाहायला मिळते. 38 धावा. अजूनही 12 धावांची गरज असेल. गोलंदाज तयार.
इथे पाहू शकतो आपण डॉट बॉलची समाप्ती होती. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडला थोडासा आतमध्ये आला होता. इथे डॉट बॉलची समाप्ती होती. षट क्रमांक तिसरा मार्गाचा पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर विकेट येते, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली अशी बॅटल आपण पाहू शकतो, चांगली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 39 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण अजूनही 8 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज असेल. आमच्यासोबत शशिकांत पाटोळे सर देखील जोडले गेलेत. विनंती असेल माई 24 वाशिंग टीम कॅप्टन, आपण जर आले नाहीत, मॅच समाप्त होण्याआधी जर टॉस साठी आपण रिपोर्टिंग केलं नाही तर मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे फटका चांगला आहे, धोनीच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. बॉल सीमा पार, षटकार. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. ओमकारची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सध्या चर्चेत असलेला विषय सातत्याने आपण पाहतोय. ओमकार आहे TDPL मध्ये देखील जगन्नाथ पाटील पुरस्कृत श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती आणि त्यामध्ये चॅम्पियन संघ आपल्याला मांडा संघ पाहायला मिळाला होता. वाशिंग टीम चे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आणि शेरे टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. मनीष सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती आणि अशा रीतीने षट क्रमांक तिसरा देखील समाप्त होते. समीकरण पाहायला मिळतो, येणारे 6 चेंडू विजयासाठी 3 धाव्यांची गरज. शेरे टीमने टॉस जिंकलेला आहे, फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी माही 24 वाशिंद या संघाला. दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. दरम्यान 6 चेंडूंमध्ये 3 धाव्यांची गरज पाहायला मिळतीये. 3 धावा डिफेंड देखील होऊ शकतात, कारण अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय 6 चेंडूंमध्ये 3 धावा डिफेंड होत असताना 6 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड होत असताना बॉलिंग मार्क वरती अमोल आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर म्हणून अमोल यांची देखील ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती अमोल. यावेळेस फक्त दिशा दाखवली, दरम्यान सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा देखील कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने स्कोर इज लेवल, परंतु आपल्या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, चेजिंग देखील कंपल्सरी असेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा 5 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक नाही येत, बॉल सीमा पार. येतोय षटकार. विनंती असेल मंडप डेकोरेटर आपण जिथे कुठे असेल आयोजक कमिटीशी संपर्क